झी 24 तास एक पाऊल पुढे। गुजरातमध्ये जरी भाजपला सत्ता कायम राखण्यात यश आलं असलं तरी हिमाचल प्रदेशामध्ये सत्ता राखण्यात भाजपला अपयश आलंय। हिमाचल प्रदेशच्या निकालाचा हा सविस्तर रिपोर्ट पाहूयात। 5 वर्षांपूर्वी भाजपनं हिसकावलेली सत्ता काँग्रेसनं पुन्हा खेचून आणली आहे। विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि घोटाळ्यांच्या आरोपांवरून केंद्रीय मंत्रिपद सोडावे लागलेल्या वीरभद्र सिंग यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं यश मिळवलंय। 68 जागांच्या विधानसभेत काँग्रेसनं 36 जागांसह स्पष्ट बहुमत संपादन केलंय, तर भाजपला केवळ 26 जागांवर समाधान मानावं लागलंय। गेल्या निवडणुकीत भाजपनं 40 टप्पा पार केला होता, त्यामुळे काटेकी टक्कर होणार असल्याचं चित्र रंगवलं जात होतं। मात्र हिमाचल प्रदेशच्या जनतेनं काँग्रेसला स्पष्ट बहुमताचा कौल दिलाय। भाजपनं पराभव मान्य केला असला तरी राज्यात सर्वांगीण विकास केल्याचा दावाही केलाय। तो यही तो हमने पता करना है कि स्ट्रेटजी में कहाँ कमी रह गई। आश्वस्त तो हम थे, इस कारण से आश्वस्त थे कि 5 वर्ष इतना विकास हुआ था प्रदेश में, और प्रदेश का कोई परिवार ऐसा नहीं था जिसको लाभान्वित नहीं किया था। इसके बावजूद अगर वोट हमें नहीं मिला है, हमारे कैंडिडेट्स कम जीते हैं, तो कहीं ना कहीं तो कमी रही है। उसका विश्लेषण बैठ के करेंगे। दुसरीकडे गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे केंद्रीय मंत्रिपदावरून जावं लागलेल्या 78 वर्षांच्या वीरभद्र सिंहांनी राज्यातली काँग्रेसची धुरा सक्षमपणे सांभाळली। त्यामुळे हिमाचल प्रदेशचे 5 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले वीरभद्र 6व्यांदाही राज्याचं नेतृत्व करण्यासाठी उत्सुक आहेत। सध्या त्यांचं नाव चर्चेत असलं तरी काँग्रेस हायकमांड त्यांच्या पारड्यात वजन टाकणार का, हा खरा प्रश्न आहे। मात्र सध्या तरी गुजरातमध्ये 3दा सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेसला हिमाचलच्या विजयानं नक्कीच मोठा दिलासा मिळालाय। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।